नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गजानन धुमाळ, ग्लोबल ॲग्रो एजन्सी, तामसा रोड, अर्धापूर. आज आपण आलो आहोत डिग्रस, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली या शिवारामध्ये. युवा शेतकरी नारायण इंगोले यांच्या हळद या पिकासाठी आपण पाहणी करण्यासाठी आलो आहोत. आणि हळदीला आपण एक 2 फवारणी आणि 2 ड्रिचिंग दिलेली आहे आणि खताचा डोस पण आता दिलेला आहे. तर त्यांचं समाधान कसं आहे, हळदीमध्ये काय बदल आहे, त्यांचं काय मत आहे, आपण जाणून घेऊया. हिंगोलीजी नमस्कार. नमस्कार. ग्लोबल ॲग्रो एजन्सीच्या माध्यमातून तुम्हाला जे आपण फवारणी आणि ड्रिचिंग दिलेली आहे, तर या निगेच्या काय परिणाम आहे आपल्या पिकावर? ग्लोबल एजन्सीचे प्रोडक्ट घेतल्यामुळे खूप काय बदल झालेला आहे. पिकात खूप काही सुधारणा दिसून आलेली आहे. नेमकी काय सुधारणा झालेली दिसते आपल्याला? नेमकी म्हणजे हिरवीगार कळा आलेली आहे आणि फुटव्यात पण वाढ झाली, हळदीत पण वाढ झाली. फुट्याची वाढ, हळदीत वाढ, पानामधली रुंदी कशी आहे? रुंदी पण जाड झालेली आहे. पानाची ही रुंदी दिसते का अशी? हा, रुंद जाड पान झालेली आहे. भरपूर रुंदी वाढलेली आहे, जाडी. आणि आता आपण बघलो की आजूबाजूच्या हळदी कशा दिसतात आणि तुमच्या हळदीत काय बदल आहे? नाही, खूप काही बदल झालेला आहे. प्रोडक्ट वापरल्यामुळे आम्ही समाधानकारक आहोत. बरं, रिझल्ट कसा वाटला? रिझल्ट खूप काही छान आहे. चांगला आहे. हो, हिरवळ चांगली आहे त्याच्यावर? हिरवळ पण चांगली आहे. बरं, वाढ उत्तम झालेली आहे. हो. मागच्या वर्षी जे आपण या रानात हळद घेतली होती काय? घेतली, पण अशी नव्हती. अशी नव्हती, हा. एवढं डेव्हलप नव्हतं. हा हा. या वर्षीचं हे डेव्हलपमेंट चांगलं आहे. या वर्षी डेव्हलपमेंट चांगलं आहे. तर आता आपण हे व्हिडिओ व्हायरल करतो, तर काही शेतकरी पाहतात. तर आपल्या निगेबद्दल आणि तुमच्या ह्या शेती व्यवस्थापनाबद्दल तुम्ही आपल्यातर्फे काही सल्ला देऊ इच्छिता शेतकऱ्यांना? खूप काही शेतकऱ्यांनी ग्लोबल ॲग्रो एजन्सीचे प्रोडक्ट वापरावे. त्याच्याने खूप काही बदल झालेला आहे. सर्व शेतकऱ्यांनी वापरून बघावे एक वेळेस. आपल्याकडून विशेष काय वाटलं? आता अनेक दुकानदार जी निगा देतात, आता आपल्याकडून तुम्हाला विशेष असं काय वाटलं बरं? म्हणजे पिकामध्ये खूप काय बदल दिसून आलेला आहे. पीक पाहणी करणं हे जे योग्य वाटते का? आता आणि आपण पीक पाहणी करायला 2-3 वर्ष तुमच्या शेतावर आलेलं आहे. विविध शेतकऱ्यांची आपण पीक पाहणी करून निगा देतो. ही पीक पाहणी करून निगा देणं योग्य वाटते की काय असं न देता योग्य वाटते? काय वाटते? पीक पाणी करून निगा देणं योग्य वाटते. यामुळे म्हणजे नेमकं आपल्याला काय प्रॉब्लेम आहे आणि एक्झॅक्ट काही मार्गदर्शन देता. काही थोडाफार बदल झालेला दिसून आला असले तर त्वरित तुम्ही कोणते खत वापरावे, कोणती बी फवारणी घ्यावी, येऊन मार्गदर्शन करता. बरं, त्याच्यामुळे आपल्याला तात्काळ त्याचा उपचार आणि रिझल्ट मिळतो. हा. बरं, धन्यवाद तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल. एकच द्या शेतकऱ्यांचा विकास, ग्लोबल ॲग्रो एजन्सी, तामसा रोड, अर्धापूर. शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. आणि आपल्याला काय वाटते नेमकं आपल्या पीक पद्धतीमध्ये काय बदल करावा, काय निगा घेतल्यानंतर काय परिणाम होत आहे, किंवा मग आपण जी निगा करतो ती योग्य आहे काय, त्यामध्ये आपल्याला काही समस्या भेडसावत असतील तर नक्कीच कॉल करा. अधिक माहितीसाठी संपर्क 84 21 20 45 52 हा माझा मोबाईल नंबर आहे. चला तर मग आपली शेती सुधारूया. धन्यवाद.